चांगल्या पद्धतीने प्रभावित केलं। अगस्त अर्थ मूव्हर्स या संघाचा देखील आपण या ठिकाणी अगदी थोडा वेळ तुला अडवतोय, माफ कर। संचित जय हिंद म्हात्रे मैदानावर उपस्थित आहेत, क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत, त्याचप्रमाणे IT इंजिनियर आहेत। महेश म्हात्रे यांच्या समवेत स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत। संचितना विनंती असेल की आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे। संचित म्हात्रे माझे बालपणीचे मित्र आहेत, खूप जुन्या आठवणी आहेत आमच्या। संचित म्हात्रेंना विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे। धन्यवाद। ओव्हर टू यू। तर मित्रांनो, बॅटिंग करणारा संघ तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे, अर्थातच अगस्त्य अर्थ मूव्हर्स पुरस्कृत बाबदेव भेरसे या संघाला 5 धावांची पेनल्टी आहे। ऑक्शनमध्ये अर्थातच हा निर्णय झाला होता, त्याच्यामुळे ही दोनही संघांच्या संघनायकांनी विनंती घ्यायची आहे, या ठिकाणी रिक्वेस्ट आहे किंवा त्याचं नोंद घ्यायची आहे की प्रत्येक मॅचमध्ये बाबदेव भेरसे या संघाला 5 धावांची पेनल्टी असणार आहे। तर वेळ मॅचच्या दिशेनं सामन्याला सुरुवात होते। आपण वळतोय मॅन ऑफ द मॅचच्या अवॉर्डकडे। मी महेशजी म्हात्रे यांना विनंती करतोय, ॲडव्होकेट महेशजी म्हात्रे यांना, की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायचा आहे जयेश कवळे याला। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। मॅच सुरू झालेला आहे। एका बाजूला खऱ्या अर्थानं या ठिकाणी श्लोक 11 गोंधळपाडा, तर दुसऱ्या बाजूला अगस्त्य अर्थ मूव्हर्स पुरस्कृत बाबदेव भेरसे या दोन संघादरम्यान जेव्हा टॉस झाला, टॉसचा कौल जिंकून प्रथम या ठिकाणी गोंधळपाडा या संघानं अर्थातच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। बॅटिंगसाठी आमंत्रित केले बाबदेव भेरसे संघाला। सलामीची जोडी मैदानावरती, स्ट्राईक एंडवरती ज्याने 6 बॉलमध्ये 6 षटकार लगावले, ज्याने खऱ्या अर्थानं कित्येक वर्ष क्रिकेट खेळलेला आहे, असा एक भरपूर एक्सपिरियन्स असलेला खेळाडू आपण स्ट्राईक एंडवरती पाहतोय, तो म्हणजे संतोष म्हात्रे। स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे, परंतु इथे मात्र प्रयत्न फसलेला आहे। आपण रिप्लेमध्ये पाहू शकता, खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट रोहा स्पोर्ट या चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला आपण लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याच वेळेला बेल आयकॉनला देखील क्लिक करायचं आहे, जेणेकरून आगामी काळामध्ये होणाऱ्या स्पर्धा तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील। पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती सुरू आहे। 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती आलेल्या आहेत। एका बाजूला बाबदेव भेरसे तर दुसऱ्या बाजूला गोंधळपाडा, या दोन संघादरम्यान हे क्रिकेटचं घमासान युद्ध आपण पाहतोय। पुन्हा एकदा अगदी हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न, जस्ट स्टियर केले, चेंडू मिडविकेटच्या दिशेने गेला, धावा घेण्याचा प्रयत्न बिलकुल करत नाहीयेत गोलंदाज आदित्यनं प्रभावित केले, कारण पहिलं षटक म्हटलं की हे पॉवर प्लेचं आहे आणि या षटकामध्ये आपल्याला सातत्यानं अगदी विस्फोटक एक्सप्लोसिव्ह बॅटिंग सातत्यानं पाहायला मिळते, परंतु अशा वेळेला येथे प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न हा आदित्यच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाला। आतापर्यंत 3 चेंडू पूर्ण झालेत आणि फक्त 4 धावा धावफलकावरती आल्या। पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे केला, 1 धाव तर इथे धावून काढलेली आहे, एका धावेवरती संतुष्ट झालेले आहेत। एक धावेने मात्र काम होणार नाही आहे। या क्रूळ मैदानाचा आपण अंदाज घेतला, या आझाद मैदानावरती ही खेळपट्टी खऱ्या अर्थानं फलंदाजांना देखील अनुकूल आहे, त्याच वेळेला गोलंदाजांना देखील अनुकूल आहे, परंतु आज या ठिकाणी दोनही संघ आपापसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने संघर्ष करत आहेत। आपल्या समाजाच्या मॅचेस आहेत, अनेक कारणांमुळे जी विखुरलेली मनं आहेत ती आज मात्र एकत्रित आलेली आहेत। वडियात मॅचच्या दिशेनं आत्तापर्यंत 4 बॉल कंप्लीट झालेत आणि धावफलकावरती 5 धावा आत्तापर्यंत कंप्लीट केल्यात। स्ट्राईक एंडवरती करण म्हात्रे संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये ज्याला खूप चांगल्या पद्धतीने त्याचा खेळ आहे, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने इथे फील्ड केला, धावा मात्र येत नाही आहेत। गोलंदाजानं आपल्याकडे असलेलं वर्चस्व, प्रभुत्व, गुणवत्ता, कौशल्य, धारिष्ट, आत्मविश्वास सर्व काही आज मात्र मैदानावरती पेश केले। 5 बॉलवरती फक्त 5 धावा या ठिकाणी त्याने दिलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघावरती पहिल्याच ओव्हरमध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे। शेवटला बॉल असेल, पुन्हा एकदा करण म्हात्रे स्ट्राईक एंडवरती आहे। 5 ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्धी संघाला चांगल्या पद्धतीने टार्गेट द्यायचं आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु खूप चांगल्या पद्धतीने यॉर्क करलाय। रिप्लायच्या वतीनं पाहू शकता या ठिकाणी चेंडू डिलिव्हर केला आणि तदनंतर आडव्या बॅटने खेळायचं होतं। खऱ्या अर्थानं जे फुलरलाईनचे बॉल असतात ते सरळ हाताने किंवा व्ही मध्ये खेळायचं असतं, परंतु इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आणि अशा वेळेला पहिल्या ओव्हरची सांगता झालेली आहे। एक ओव्हरचा निशांत पहिलं षटक संपलंय, तेवढ्यात एक स्वागत घेतोय। महेश म्हात्रे सर उपस्थित आहेत। मी गिरीश पाटील यांना विनंती करतो, आपल्या शुभास्ते आपण म्हात्रे सरांचं स्वागत करायचं आहे या स्पर्धेच्या। संचित म्हात्रे, ओके, महेश म्हात्रे सरांचं झालेलं आहे। संतोष, संचित म्हात्रे सरांना विनंती असेल या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण आलात त्याबद्दल शात्रके माळी समाज प्रीमियर लीग पर्व 2च्या आयोजकांतर्फे आपलं स्वागत इथं होत आहे।
आपण त्याचा स्वीकार करावा. सन्मान्य गिरीश पाटील ग्रामपंचायत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत बेलोशी यांच्या हस्ते इथे आपण स्वागत घेतोय. संचित म्हात्रे. धन्यवाद निशांत. कंटिन्यू. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज आपण ऐकताय असे आदर्श शिक्षक सन्माननीय पराग पाटील सर यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय, ज्याने या स्पर्धेमध्ये संपूर्ण सूत्रसंचालन त्यांच्या मधून आपण पाहत आहोत. वयत मॅचच्या दिशेनं पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झाला आणि वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय केतन म्हात्रे. स्ट्राईक इनवरती संतोष म्हात्रे आणि नॉन स्ट्राईक इनवरती अर्थातच करण म्हात्रे आणि गोलंदाजसाठी आपण पाहिलं तर केतन म्हात्रे. सर्व म्हात्रे या ठिकाणी आता आलेले आहेत एकत्र. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि इथे मात्र अफलातून कॅच पकडले फलंदाज संतोष म्हात्रे. बॅक टू द पॅव्हिलियन. लॉंगऑफच्या डोक्यावरून अगदी अंतिम क्षणापर्यंत चेंडू दाखवला जातोय. खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी केलं जाते, कारण यूट्यूबचे आमचे सर्व कॅमेरामन या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने कार्य करत आहेत. कारण बऱ्याच वेळेला असं म्हणतात की ते काम अगदी आरामाचं आहे, फक्त बसून कॅमेरे फिरवायचे असतात. परंतु मित्रांनो, एक एक मुवमेंट आपल्याला त्या त्या वेळेला टिपायचा असतो. जेव्हा थर्ड अंपायर घेतला जातो तेव्हा त्यांना तो रिप्लायमध्ये ती क्रिया दाखवायची असते. त्यामुळे प्रत्येक वेळेला त्यांना सतर्क राहावं लागतं आणि खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट मी यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत होतो आणि रोहा स्पोर्ट या चॅनलने नक्कीच प्रभावित केले. पुन्हा एकदा विनंती करेन की जर कोणी नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्याच वेळेला बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला रोहा स्पोर्ट या चॅनलच्या द्वारे पाहता येतील. वयत मैदानाच्या दिशेनं पुन्हा एकदा केतन म्हात्रे. स्ट्राईक इनवरती करण म्हात्रे. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडूला सरळ भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार.
पहिल्या ओव्हर्समध्ये इथे खऱ्या अर्थानं अगस्त्य अर्थ मूव्हर्स पुरस्कृत बाबदेव भेडसे हा संघ संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये करण म्हात्रेने मारलेले ते 2 षटकार आणि तदनंतर एक चांगलं टेम्परमेंट सेट करण्याचा प्रयत्न येथे आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू झालेला आहे. मैदानावरती आदित्य आला, त्याने पहिल्याच बॉलवरती चौकार दिला. तदनंतर आता पुढील बॉल राईट मोर दी विकेट. ओहो, मोठा फटका मारायचा होता परंतु इथे मात्र फटका फसला. बघा, क्रिकेटच्या भाषेमध्ये तुम्हाला सांगायचं झालं, तुम्हाला एखादा मोठा फटका खेळायचा असेल तर तुमचं ताकद, तुमची टायमिंग, तुमचा बॉडी बॅलन्स, तुमचं शॉट सिलेक्शन, तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. इथे ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे मात्र फलंदाज बीट होतोय. पहिलाच बॉल या ठिकाणी चौकार, दुसरा बॉल डॉट, या षटकातील तिसरा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक यश होता, यशने अफलातून कॅच पकडलाय. मैदानावरती चाललाय एक महत्त्वपूर्ण मॅच, त्यामध्ये पकडलंय करण म्हात्रेची कॅच. ज्याची विकेट या ठिकाणी गरजेची होती तो विकेट मात्र करण म्हात्रे या ठिकाणी गेलेला आहे आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी त्याचा सक्का भाऊ अर्थातच अनिकेत म्हात्रे मैदानावरती आलेला आहे. अनिकेत म्हटले की भेडसे गावासाठी ज्याने आजवर कित्येक वेळेला मग बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट असेल किंवा बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हे अवॉर्ड जिंकलेले आहेत. आपल्या संघाला खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करून दिले. परंतु आदित्यचं देखील कौतुक करावं लागेल. कित्येक वेळेला त्याने देखील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे अवॉर्ड जिंकलेले आहेत. कित्येक वर्ष चांगला खेळ खेळलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केला आहे. आज श्लोक 11 गोंधळपाडा या संघाने त्याला आपल्या संघामध्ये का घेतलं, किंबहुना त्याचा खेळावरती प्रभावित होऊन त्याच्यावरती विश्वास ठेवला. आपल्या या 5 ओव्हरमधील 2 षटक टाकण्याचा मान हा आदित्यला दिला आणि नक्कीच तो मात्र विश्वासाला या ठिकाणी सार्थ ठरला आहे. एक चौकार पहिल्याच बॉलवरती दिला होता जरूर, परंतु तदनंतर खूप चांगल्या पद्धतीने वापसी आदित्यच्या वहीने पाहायला मिळाली. चांगला बॉल, तितक्या चांगल्या पद्धतीने फटका. या ठिकाणी डीप पॉईंटच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय, चौकार. चांगल्या पद्धतीने इथे फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 4 धावांच्या साह्यानं 2 गडी बाद 27 धावा धावफलकावरती आलेले आहेत. प्रोजेक्टेड स्कोर टेक्नॉलॉजी सांगत आहेत की 48च्या घरामध्ये जाईल, परंतु या मैदानावरती 5 ओव्हर्समध्ये 48 धावा पुरेशा नाही आहेत. तदनंतर 5 धावांची पेनल्टी देखील भेडसे संघाला आहे. पंचांकडे अपील केली आहे जोरकस, परंतु जेव्हा लेग बिफोर द विकेट याचा जेव्हा अपील करतात तेव्हा पंच नक्कीच विचार करतात की चेंडूची पिचिंग कुठे आहे, चेंडू हिट करतोय का, इम्पॅक्ट का आहे, तदनंतर हाईट मॅटर करते का, या सर्व बाबींचा विचार केला जातो. तदनंतर आपल्यापर्यंत ते निर्णय पोचवत असतात. 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला आणि बॅटिंग करत असताना अगस्त्य अर्थ मूव्हर्स पुरस्कृत बाबदेव भेडसे या संघानं 2 गडी बाद 27 अशी धावसंख्या धावफलकावरती उभारलेली आहे. एका बाजूला अविनाशजी म्हात्रे साहेब आहेत तर दुसऱ्या बाजूला सन्माननीय संकेत माळी आहेत. या 2 संघ मालकांमध्ये हे क्रिकेटचं घमासान युद्ध आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. अजून देखील या इनिंगमधील शेवटले 2 ओव्हर येणं मात्र बाकी आहे. गोलंदाज मैदानावरती आपल्याला या ठिकाणी यश पाहायला मिळतोय. यश म्हात्रे मैदानावरती आलेला आहे. आज कित्येक वर्ष मी यशला अलिबाग तालुक्यामध्ये खेळताना पाहिलंय. मग ते वर्सुलीचं मैदान असू द्या, मग ते कुरुळचं मैदान असू द्या, मग ते खानावचं मैदान असू द्या, अशा विविध मैदानावरती मी यशला खेळताना पाहिलं. बॅटिंग असू द्या किंवा बॉलिंग असू द्या, अगदी नेहमीच आपल्या गावासाठी ज्याने चांगला खेळ केलेला आहे. परंतु आज मात्र पाहूया गोंधळपाडा संघासाठी जेव्हा खेळण्यासाठी आलाय, पहिलाच बॉल इथे खोलो टप्प्याचा. खऱ्या अर्थानं हेलिकॉप्टर उडवायचं होतं परंतु परफेक्ट कनेक्शन नाही आहे. रिप्लायच्या वतीनं आपण पाहू शकता या ठिकाणी चेंडू डिलिव्हर्ड केला, रिलीज केला, तदनंतर टप्पा पडला, स्लाइटली टर्न झाला आणि खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघाला इथे दबाव टाकण्याचा प्रयत्न यशच्या वतीनं पाहायला मिळाला. यश षटकातील दुसरा बॉल पुन्हा एकदा स्ट्राईक इनवरती दर्शन पोवळकर देखील कमी वयाचा हा खेळाडू. कमी वयामध्ये त्यांनी स्वतःला चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलं. तो स्ट्राईक इनवरती पाहायला मिळतोय.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतली आहे, कॉट बिहाइंड द विकेट फलंदाज दर्शन, बॅक टू द पॅव्हिलियन. यांच्या वतीनं आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. तदनंतर आमचे DJ अर्थातच राहुल साऊंड यांचा साऊंड देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी तंत्रशुद्ध नियंत्रित असा आवाज. कारण मी सातत्यानं म्हणत असतो की ऑर्केस्ट्रामधला गायक असेल किंवा त्याच वेळेला भजनामधला बुवा असेल किंवा धावडेनसामधला शाहीर असेल किंवा क्रिकेटमधील समालोचक असेल, तेव्हाच खुश होतो जेव्हा साऊंड सिस्टीम खूप चांगली असेल. वुयात मॅचच्या दिशेनं इथे आता स्ट्राईक इनवरती नवीन फलंदाज आपल्याला कृणाल पाटीलला पाहायला मिळतोय. कृणाल पाटील कुरुळ गावचा हा खेळाडू. आज पाहूया भिरसे गावासाठी कशा पद्धतीने तो खेळ करणार आहे. खऱ्या अर्थानं यश पुन्हा एकदा सज्ज झालंय. पुढील बॉल, अकू टप्प्याचा बॉल, आडव्या बॅटने खेळायचं होतं. अशा पद्धतीने चेंडू मात्र फार कमी प्रमाणामध्ये मिळत असतात. रिप्लेच्या वतीनं पाहू शकता चेंडू रिलीज केला, तदनंतर टप्पा पडला, एक अनएक्सपेक्टेड बाउन्स आणि तदनंतर इथे थोडासा स्लोवर होता. टप्पा पडला, तदनंतर थोडासा स्लो बॅटवरती याला परफेक्ट टायमिंग करता आला नाही आहे आणि कृणाल पाटील याला इथे या ठिकाणी पूर्णपणे बीट केले. यश आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा नक्कीच इथे रिप्लायमध्ये आपण पाहतोय, वारंवार दाखवलं जात आहे. मोठा फटका खेळायचा होता, बॅटची लिडिंग एज घेतली आहे, चेंडू मात्र शॉर्ट फाईंड एकच्या दिशेने गेला आणि या चेंडूवरती पकडलाय कॅच फलंदाज कृणाल. बॅक टू द पॅव्हिलियन. बघा, रायगड जिल्ह्यातील नंबर 1 स्कोरर जे सांगत आहेत की या स्पर्धेमध्ये तब्बल 51 डॉट बॉल गेलेले आहेत आणि तब्बल 23 विकेट्स आतापर्यंत गमावलेले आहेत, म्हणजे आतापर्यंत गेलेले आहेत या संपूर्ण 2 सामन्यामध्ये. हा तिसरा सामना आता चालू झाला आहे. नवीन फलंदाज अभि राऊळ मैदानावरती आलेला आहे. अभि राऊळ म्हटलं की एक हार्ड हिटर आहे, कोणत्याही चेंडूवरती मोठा फटका मारण्याची क्षमता आहे. परंतु आज मात्र गोंधळपाडा या संघाच्या गोलंदाजाला नक्कीच इथे खूप चांगल्या पद्धतीने प्रभावित केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आपण आदित्यचं नाव घेऊया, त्यामध्ये आपण यशचं नाव घेऊया, ज्याने या षटकामध्ये प्रभावित केलं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट कनेक्शन नाही आहे, कार्पेटचा आधार घेतला, चेंडू मिड विकेटच्या दिशेने गेला, एक सिंगल धाव घेतली आहे. बघा, एक धावेने मात्र काम होणार नाही आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला अकॉर्डिंग टू सिच्युएशन खेळावं लागतं. इथे परिस्थिती आता फार वाईट आहे, ती म्हणजेच बेडसे संघाची ज्या पद्धतीने धावसंख्या करायची होती ती आत्तापर्यंत झालेली नाही आहे. शिवाय त्यांना 5 धावांची पेनल्टी देखील आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथे एक चांगलं टार्गेट हे मात्र सेट करावं लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा आहे, परफेक्ट कनेक्शन नाही आहे, बॅटचा फेस अगोदरच बंद केला, तदनंतर चेंडू बॅटवरती आला आणि त्याचमुळे परफेक्ट कनेक्शन नाही आहे. एक धाव मात्र घेतली आहे, एक धावेने मात्र काम होणार नाही आहे. खूप चांगल्या पद्धतीने खेळ मात्र प्रदर्शित करावा लागेल. 4 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. 4 गडी बाद 29 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने इथे आपण समालोचन कक्ष पाहतोय, व्यासपीठ पाहतोय, त्यानंतर अप्रतिम असं मैदान, प्रेक्षकांना बसण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने प्रशस्त अशा गॅलरीज देखील या मैदानावरती आपण पाहतोय. आणि याचं सर्व श्रेय हे मात्र आयोजकांना जातं, ज्याने या ठिकाणी अपार मेहनत घेतली आहे, परिश्रम घेतले आहेत आणि एक चांगल्या पद्धतीचा स्टँडर्ड या स्पर्धेला देण्याचा प्रयत्न केला आहे. आज माळी समाजामधील बरेचसे चेहरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. कारण जेव्हा माळी समाजाच्या मॅचेस तेव्हा तुम्हाला नक्कीच नवीन नवीन चेहरे किंवा चांगल्या चांगल्या खेळाडूंना संधी मिळत असते आणि इथूनच आपल्याला भविष्य किंवा त्याच वेळेला येणाऱ्या आगामी काळामध्ये चांगले चांगले खेळाडू मात्र पाहायला मिळणार आहे. तो प्लॅटफॉर्म मिळणं फार गरजेचं होतं आणि तो प्लॅटफॉर्म आज मात्र मिळालेला आहे. मी सातत्यानं म्हणत असतो की सोन्याची एक संधी मिळण्यापेक्षा मिळालेल्या प्रत्येक संधीचं तुम्ही सोनं करा आणि आज चान्स मात्र तो खेळाडूंकडे आला आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी आलेला आहे गोलंदाज. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा आला आहे. गोलंदाज देवेश मैदानावरती आला. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर. रिप्लायच्या वतीनं आपण पाहू शकता रोहा स्पोर्ट या चॅनेलच्या द्वारे मात्र खूप चांगल्या पद्धतीने रिप्लायसुद्धा दाखवले जात आहेत
अगदी खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट आत्तापर्यंत आपण त्यांचं पाहतोय. पुन्हा एकदा देवेश राईट आर्म ओव्हर दी विकेट. चांगला बॉल आहे, टप्पा पडला, तदनंतर पुन्हा एकदा स्लाइटली टर्न झाला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा बघा, टप्पा पडला, तदनंतर इथे पूर्णपणे बाहेरच्या दिशेनं आणि पंचांनी त्याला दंडित केलं, कारवाई केली आणि आमच्यापर्यंत इशारा पोहोचवला व्हाईट बॉलचा. आत्तापर्यंत धाफलकावरती धाबा आपण पाहिल्या तर 31 या आकड्यावरती पोहोचलेले आहेत. 31 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 31 धावा धाफलकावरती आत्तापर्यंत आलेल्या आहेत. पुन्हा एकदा देवेश मैदानावरती, आपल्या षटकातील पुढील बॉल स्ट्राईक इनवरती पुन्हा एकदा. ओहो, टप्पा पडला, तदनंतर चेंडू मात्र सलग विकेट किपरच्या हातामध्ये. सलगच्या तिसऱ्या बॉलवरती हा व्हाईट बॉल समालोचन कक्षसुद्धा दाखवला जातोय. धन्यवाद रोहार स्पोर्ट, आम्हा समालोचकांना देखील दाखवलं जातं आहे आणि नक्कीच हे सर्व लाईव्ह टेलिकास्ट आज मात्र या ठिकाणी केलं जातं आहे. संपूर्ण 3 दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी रोहा स्पोर्ट या चॅनलच्या द्वारे नक्कीच आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने प्रक्षेपण पाहायला मिळणार आहे. आजचा पहिला दिवस, या सत्रातील अंतिम बॉल आणि आता अंतिम ओव्हर अर्थातच सुरू आहे. शेवटची ओव्हर मैदानावरती मार्गस्थ आहे. आतापर्यंत 3 चेंडू त्याने मात्र वाईड फेकलेले आहेत. पुन्हा एकदा पुढील बॉल, चांगला बॉल आहे, खोल टप्प्याचा बॉल, कार्पेटचा आधार घेतला, पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेनं गेला. एक सिंगल धाव मात्र पूर्ण केली आहे. एक धावेने काम मात्र होणार नाहीये. अभिला आता या ठिकाणी एफर्ट्स घ्यावे लागतील. जिंकायचं असेल या स्पर्धेमध्ये, आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल, किंबहुना या स्पर्धेमध्ये चॅम्पियन व्हायचं असेल तर येथून बेधडक, बेधुंद, बेभान होऊन फलंदाजी मात्र करावी लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मी अगोदर सांगितलं की एक हार्ड हिटर फलंदाज आहे, त्याच्या बॅटमधून येतोय एक झन्नाटेदार षटकार. च्या साह्यानं धाफलकावरती बदलाव होतोय. 39 धावा, 39 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. या षटकातील 2 बॉल्स आतापर्यंत कंप्लीट झालेत. पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाज देवेश, 3 बॉल सलगचे त्याने वाईट फेकले होते, तदनंतर 1 धाव खर्च केली आणि आता षटका दिलाय. अजून देखील या सत्रातील 4 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक इनवरती अभिरवड आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, टप्पा पडला, तदनंतर पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेनं गेला. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. अर्थातच 4 बॉल तब्बल या षटकामध्ये आपल्याला वाईट पाहायला मिळालेले आहेत. 40 धावा धाफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. 5 ओव्हरची ही मॅच, त्यापैकी 4 ओव्हर्स कंप्लीट झाल्या. अंतिम ओव्हर मैदानावरती मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता पण तो परफेक्ट कनेक्शन नाहीये. चेंडूचा आधार घ्या, या ठिकाणी कार्पेटचा आधार घेतला, यश आला चेंडूवरती. जोपर्यंत थ्रो करेल तोपर्यंत इथे 1 धाव मात्र पूर्ण केली आहे. एक धावेने मात्र काम होणार नाहीये, मोठ्या फटक्यांची गरज आहे. परंतु दुसऱ्या बाजूला श्लोक 11 गोंधळपाडा या संघाचं नक्कीच कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे देवेशने नक्कीच या ठिकाणी स्वर चेंडू फेकलेत परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. जेव्हा आपल्या बाजूनं प्रेशर असतो तेव्हा तो प्रेशर ट्रान्सफर करणं हे प्रत्येक खेळाडूचं काम आहे आणि आता मात्र ते देवेशला करावं लागणार आहे. 3 बॉल्स आतापर्यंत कंप्लीट झालेत. धाफलकावरती 41 धावा आलेल्या आहेत. 4 गडी आतापर्यंत पहिल्या ओव्हर सत्रामध्ये बेडसे संघानं गमावलेत. शेवटले 3 बॉल शिल्लक असतील. स्ट्राईक इनवरती अनिकेत मात्र प्रयत्न करतोय जरूर, परंतु देवेशने त्याला मात्र या ठिकाणी थांबून ठेवले. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र मिडविकेटच्या दिशेनं जातोय. वेगानं खेळाडू चेंडूवरती येणार तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न केला. 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या. 1-2 धावेचा या ठिकाणी नक्कीच भर दिला जातोय. 2 धावेच्या साह्यानं 43 धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत आणि अजून देखील या ओव्हरमधील शेवटले 2 बॉल्स अजून देखील शिल्लक आहेत. चांगल्या पद्धतीने दोन्ही संघांच्या माध्यमातून प्रोत्साहन किंवा प्रेरित केलं जात आहे. आपले सर्व संघ सहकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्या खेळाडूला नक्कीच या ठिकाणी प्रेरित करण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅटची कडा लागली आणि चेंडू मात्र नक्कीच यष्टींवरती या ठिकाणी गेला, टकराव झाला आणि मात्र त्रिफला उद्ध्वस्त फलंदाज अनिकेत म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. रिप्लेमध्ये पाहू शकता या ठिकाणी अर्थातच मोठा फटका खेळायचा होता परंतु फुटवर्क मुवमेंटसुद्धा तेवढं पाहायला मिळालं नाही आहे आणि त्याचमुळे या ठिकाणी चेंडू रिलीज झाला. तदनंतर बॅटची कडा लागली आणि या ठिकाणी यष्टनचा वेध घेतला आणि ते अनिकेत म्हात्रे मात्र बाद झाला.
नेक्स्ट मॅच दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतोय आदित्य सप्लायर्स म्हात्रोली विरुद्ध शर्विल 11 कनकेश्वर झिराड या दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण मात्र या ठिकाणी यायचं आहे. आणि इथे पंचांच्या वतीनं बोट आकाशाकडे या ठिकाणी पुन्हा एकदा ओहो या यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला. देवेशने खऱ्या अर्थानं आडव्या बॅटने कनेक्शन करण्याचा प्रयत्न केला परंतु रिप्लायच्या वतीने पाहू शकता जबरदस्त या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट पूर्णपणे चेंडूला दाखवलं जातोय. फलंदाची मुवमेंट कशा पद्धतीने आहे, चेंडू डिलिव्हर्ड कशा पद्धतीने होतोय आणि इथे मात्र नक्कीच पहिल्या सत्राचा खेळ मात्र मैदानावरती समाप्त झाला. बॅटिंग करत असताना धावफलकावरती निर्धारित 5 ओव्हर्समध्ये म्हणजे 30 बॉलमध्ये अगस्त्य अर्थ मूव्हर्स पुरस्कृत बाबदेव बेरसे या संघानं 43 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आपण या ठिकाणी समरी पाहू शकता. करण म्हात्रेने 8 बॉलमध्ये 17 धावेचं योगदान दिलं. तदनंतर संतोषाला त्याने देखील 5 धावा फक्त केल्या. तदनंतर दर्शनाला त्याने 1 धाव, अनिकेतने 8 धावा दिल्या आणि तदनंतर अभिराज राहुल हा 8 या धावसंख्येवरती नॉट आउट राहिला. बॅटिंगमध्ये तेवढंसं चांगलं की त्यांना करता आलं नाही आहे. ज्या प्रकारे टार्गेट सेट करायचं होतं ते करता आलं नाही आहे आणि त्याचमुळे इथे 43 या धावसंख्येवरती त्यांना नक्की संतुष्ट व्हावं लागलं. आता येणाऱ्या 5 ओव्हर्समध्ये 44 धावांची गरज आहे परंतु त्यामध्ये 5 आपण धावा मायनस करणार आहोत कारण 5 धावांची पेनल्टी ही बेरसे संघाला लागलेली आहे. तीस बॉलमध्ये स्क्रीनवरती 44 धावा दाखवल्या जात आहेत परंतु नक्कीच त्याच्यामध्ये पेनल्टीच्या धावा आपण मायनस करणार आहोत याची नोंद मात्र प्रत्येकाने घ्यायची आहे. तर 39 धावेचं टार्गेट हे प्रतिस्पर्धी संघाला असणार आहे. समालोचन कक्ष या ठिकाणी दाखवला जातोय. या समालोचन कक्षामध्ये आपण ग्राफ देखील पाहू शकता. अगस्त्य अर्थ मूव्हर्स आणि त्याच वेळेला श्लोक 11 गोंधळपडा पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा तदनंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये या ठिकाणी थोडंसं महागडी ओव्हर ठरली. आपण ग्राफच्या वतीने पाहू शकता 14 धावा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक केला. चौथ्या ओव्हरमध्ये प्रभावित केलं आणि 5व्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहू शकता 14 धावा. अशा पद्धतीने हा आलेख आपण ओव्हरचा पाहतोय आणि हे सर्व काही रोहा स्पोर्ट या चॅनलच्या द्वारे आपल्याला दाखवलं जातोय. पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेनं पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला आणि खऱ्या अर्थानं 44 धावांची गरज होती परंतु 5 धावा आपण मायनस केल्या. तर आता मात्र इथे त्यांना 39 धावा पूर्ण करायच्या आहेत निर्धारित 5 ओव्हर्समध्ये. द्वितीय सत्रामध्ये काय घडणार काय बिघडणार हे पाहण्यासाठी नक्कीच आपण सर्व उत्सुक झालेलो आहोत. पुनश्च आलेल्या सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं मान्यवरांचं मी निशांत पाटील मॅन फ्रॉम खानावलीबाग सहर्ष स्वागत करतोय आणि या सामन्याचं धावतं वर्णन आपली मातृभाषा मायबोली मराठीमधून पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. धन्यवाद. हॅलो, चला दोन्ही संघाचे कॅप्टन यायचं आहे. आदित्य सप्लायर्स म्हात्रोली, आद्य सप्लायर्स म्हात्रोली आणि शर्विल 11 कनकेश्वर झिराड या दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी यायचं आहे. आणि सन्मान्य अभयजी ठाकूर साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सन्मान्य अभयजी ठाकूर साहेब, कॅमेरामन नक्कीच टॉस बॉक्समध्ये आपण फोकस करायचा आहे जिथे टॉस घेतला जाईल. या स्पर्धेमधील पहिल्या दिवसातील हा 4था सामना असेल, सामना क्रमांक 4. आणि टॉस करण्यासाठी सन्मान्य अभयजी ठाकूर साहेब या ठिकाणी आले. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार. कोणाचा कॉल असेल? आद्य सप्लायर्स म्हात्रोली या संघाचा कॉल असेल. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. टॉस जिंकलाय म्हात्रोली संघाने. आपला या ठिकाणी निर्णय सांगायचा आहे. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण घेऊ. आणि आज बरेच वर्ष तुझा आम्ही खेळ पाहतोय. आज मात्र आपल्या समाजाच्या मॅचेस आहेत आणि हे संपूर्ण आयोजन बघताना कसं वाटतंय?
आयोजन खूपच छान आहे. दुसरं पर्व आहे. मागच्या वर्षीसुद्धा आम्ही खेळलो, ह्या वर्षीसुद्धा आम्ही खेळतोय. हे मैदान खूप चांगलं आहे आणि त्यापेक्षा आयोजन खरंच खूप भारी केलेलं आहे. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आज संपूर्ण माई समाज या ठिकाणी एकत्रित आलेला आहे आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी नक्कीच आपल्या माई समाजातील चांगले चांगले खेळाडू मात्र पाहायला मिळणार आहेत. तर नक्कीच या संपूर्ण समाजाबद्दल किंवा त्याच वेळेला या स्पर्धेबद्दल तुझं मत काय आहे? प्रथम म्हणजे ही संकल्पना ज्यांनी आखली, हे जे सामने घडवत आहेत त्यांना मी खूप आभार मानेन की आपल्या माळी समाजाच्या खेळाडूंना हा चांगला बेस आहे, चांगला प्लॅटफॉर्म आहे की मोठ्या स्तरावर जाऊन आपलं नाव मोठं करायचं आहे. आपले तालुक्यातले खूप खेळाडू आहेत, जागतिक लेवलला खेळलेले आहेत. ह्यामधून सुद्धा चांगले खेळाडू तयार होतील, आपल्या समाजाचे सुद्धा खेळाडू वर जातील, हीच अपेक्षा आहे. थँक्यू सो मच. आपण वळणार आहोत दुसऱ्या कॅप्टनकडे. मॅच सुरू होते, फक्त एकच प्रश्न विचारेन की आपण जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? प्रथम क्षेत्ररक्षक स्वीकारलं असतं, कारण ते चेसिंग सहज होतंय बघितलेलं आहे लास्ट. धन्यवाद. या ठिकाणी आपली वेळ फार कमी आहे. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. अद्य सप्लायर्स चलिए दोस्तों, सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर। सलामी बल्लेबाज के रूप में आदित्य और उनके साथी बल्लेबाज दिवेश। हमारे ऑनलाइन स्कोरर ने यहाँ पे 9 रन दिखाया है क्योंकि 5 रन की पेनल्टी, और इसी वजह से ये 9 रन स्कोर कार्ड पर नज़र आते हुए दिवेश 5 रन बनाकर मात्र 2 गेंदों का सामना किया है। मगर स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज पहली मरतबा आदित्य और गेंदबाजी की जिम्मेदारी करण म्हात्रे के ऊपर। टीम के कैप्टन है करण। राइट आर्म राउंड द विकेट। अगस्त्या अर्थ मूवर्स बनाम श्लोक 11 गोंदलपाड़ा, इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष। 28 गेंदें और 34 रनों की ज़रूरत। जी हाँ, पटकी हुई गेंद थी, गेंद को खेल दिया है शॉर्ट पॉइंट के ऊपर से, डीप पॉइंट खाली, और उसका पूरा फायदा मिलता हुआ दंदनाती हुई गेंद। बहुत ही अच्छी शुरुआत। 25 गेंदें बची है, 26 रनों की जरूरत, और इस मरतबा प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक। शानदार ये कवर ड्राइव, गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर, 4 रन। बताया जा रहा है कि 24 गेंदें बची हैं और 22 रनों की ज़रूरत, यानी आपके पास गेंदें ज़्यादा है और मात्र 22 रन बनाने हैं।
बहुत ही आसान सा यह लक्ष्य नज़र आता हुआ, और इसका पूरा श्रेय जाता है बल्लेबाजी करने वाली जो टीम है उनके गेंदबाजों को। आप देख रहे हैं क्षात्रज्ञ माली समाज अलीबाग प्रीमियर लीग। आज का ये पहला दिन और आज की ये पहली रात डे नाइट फॉर्मेट में ये प्रतियोगिता यहाँ पे खेली जा रही है। बहुत ही खूबसूरत ये वातावरण, क्रिकेट में वातावरण यहाँ पे बनता हुआ, फ्लड लाइट भी ऑन हो चुके हैं 22 रन स्कोर कार्ड पर। जी हाँ, इस पर दबा ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद, विड्थ मिली थी, थोड़ी सी जगह मिली थी, उसे लॉफ किया है। बार छलांग लगाई है। 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 23 गेंदें अभी भी शेष, 18 रनों की जरूरत। श्लोक 11 गोंधलपाड़ा, इसमें दबाव स्टंप के बाहर वाली गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची रही। उस गेंद को खेलने की कोशिश की थी, ऑफ स्टंप के बाहर सफल हुए थे, मगर बल्ला उनका हवा से बातें करता हुआ नजर आया। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। मेरे ख्याल से पहली मर्तबा गेंदबाजों ने राहत की सांस ली होगी। आहा, फिर से एक बार उसी क्षेत्र में बहुत ही बढ़िया गेंद, और हमारे मित्र नीलेश नाइक, मैन फ्रॉम चौल, इनकी भी यहाँ पे आमद हो चुकी है। नीलेश नाइक जी, आपका तहे दिल से स्वागत। 21 गेंदें या 18 रनों की ज़रूरत। दूसरा ओवर प्रगति पर, 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। श्लोक 11 गोंदलपाड़ा यहाँ पे बल्लेबाजी करती हुई। जी हाँ, मगर इस मतलब बहुत ज़्यादा ऑफ स्टंप के बाहर भटक गए, कट करने की कोशिश कर रहे थे, मगर देखिए किस तरह से एंगल बनकर गेंद ऑफ स्टंप के बहुत दूर जा चुकी थी, और इसी वजह से तकरीबन छठे या आठवें में कहूँगा स्टंप के ऊपर ये गेंद होगी। वाइड करार दिया है। हाँ, इस पर दबा हाफ ट्रैकर गेंद थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ पंच किया है। बैकफुट पर तैयार थे, गेंद को खेल दिया है मिड विकेट सीमा रेखा के बाहर, हवा के साथ साथ घटा के संग संग 6 रनों की संख्या हो चुकी है 28 रन। 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हाँ, यानी वो 5 रन मिलाकर 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हमारे दरणे गुरुजी बताते हुए यहाँ पे 28 और 5 रन की पेनल्टी, यानी कुल मिला के 33 रन। कृणाल पाटिल गेंदबाजी के मार्ग पर, 10 गेंदें बची है, 28 रनों की ज़रूरत। अगस्त्या अर्थ मूवर यहाँ पे गेंदबाजी कर रही है। बहुत ही मुश्किल में फंस चुकी है, क्योंकि पहले तो बल्लेबाजों ने निराश किया, उसके साथ साथ यहाँ पे पेनल्टी का भी सामना करना पड़ा, और गेंदबाजों ने भी काफ़ी हद तक यहाँ पे निराश किया है। कैप्टन करण पहला ओवर लेके आए थे, मगर 17 रन उन्होंने खर्च किए। अब कुणाल भी थोड़े से महंगे साबित होते हुए फिर से एक बार खड़े खड़े उस गेंद को खेल दिया है ताकत के साथ मिड विकेट सीमा रेखा के बाहर। 6 रन। आदित्य मात्रे और देवेश मात्रे, जो कि सलामी बल्लेबाज के रूप में आए हैं बल्लेबाज, उन्होंने धमाके किए हैं। आदित्य के बल्ले से 3 चौके हमें देखने को मिले हैं। देवेश मात्रे के बल्ले से 2 चौके और 2 छक्के देखने को मिले। और बल्लेबाज की सोच देखिए, भले रनों की संख्या की ज़्यादा ज़रूरत नहीं है, फिर भी हम अपने ही अंदाज में खेलेंगे, अपने ही स्टाइल में खेलेंगे। तोड़ फोड़ बल्लेबाजी करना ही वो पसंद करते हैं, और उसका प्रदर्शन उन्होंने बखूबी किया है। ज़बरदस्त बल्लेबाजी। पहले ओवर में 17 रन, और इस ओवर में भी उन्होंने अब तक 17 रन जुटा लिए हैं। कुल मिला के रनों की संख्या देखिए आपके स्क्रीन पर, 39 रन स्कोर कार्ड कर, और अभी भी एक गेंद आना बाकी है। फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद थी, और मिड ऑफ की दिशा में सीधा फील्डर को ढूंढ लिया है।
अच्छा शॉट था मगर उतनी ही अच्छी फील्डिंग भी देखने को मिली और इसी वजह से ये फर्स्ट विकेट डाउन। पहला बल्लेबाज जाएगा मैदान से बाहर। पहले ओवर में आए थे 17 रन, दूसरे ओवर में भी आए थे 17 रन, यानी कुल मिला के 34 रन जरूर है, मगर पेनल्टी के 5 रन यानी कुल मिला के 39 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। और अब तकरीबन 18 गेंदें बची हैं और जीतने के लिए मात्र 5 रनों की ज़रूरत। और बल्लेबाजी के लिए मैदान में नमूदार होते हुए निखिल कौड़े, मैन फ्रॉम नौगांव। हालांकि नौगांव गांव के वो उप सरपंच भी है, यानी बहुत ही अच्छी बल्लेबाजी करते हैं। उसी के साथ अच्छी कैप्टनसी उन्होंने की है अपनी टीम के लिए। अनेकों मर्तबा बहुत बड़े बड़े खिताब भी जीत के दिए हैं और इसी के साथ राजनीति में भी उन्होंने बहुत ही अच्छा मकाम हासिल किया है। वही निखिल कौड़े नॉन स्ट्राइकिंग एंड पर, जबकि स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है आदित्य म्हात्रे। गेंदबाजी की जिम्मेदारी, ओहो खराब गेंद मगर उसका ज्यादा फायदा नहीं उठा पाए आदित्य। और आखिरकार दोनों भी खिलाड़ियों में थोड़ी सी अनबन शुरुआती दौर में देखने को मिली, मगर दोनों भी बल्लेबाजों ने आखिरकार यहां पे अपने छोर बदले और जैसे वैसे 1 रन मुकम्मल कर लिया है। 1 बाउंस का इशारा आया है मगर गेंदबाज बाल बाल बच गए। हालांकि इस गेंद के ऊपर 4 रन आसानी के साथ मिल सकते थे, 6 रन भी मिल सकते थे, मगर बल्लेबाज बिल्कुल अपेक्षा नहीं कर रहे थे कि इस तरह से गेंद आएगी। और अचानक गेंद आने के बाद वो थोड़ा सा मिस टाइम करते हुए भी नजर आए। गेंद अरुण, जी हाँ अरुण, हालांकि लोनारे से बिलोंग करते हैं ये अरुण, क्योंकि ये उनके एक्शन के ज़रिए से ही मैं उनको पहचान सकता हूँ। हालांकि यहाँ से बहुत दूर है, चेहरा तो नज़र नहीं आता, मगर बहुत ही बढ़िया गेंदबाज है, इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं। यूनिक एक्शन के धनी है। राइट आर्म ओवर द विकेट अरुण। ओहो फुल टॉस गेंद तैयार करने की कोशिश कर रहे थे मगर निखिल कौड़े का ये ब्रांडेड स्ट्रोक, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 4 रन।